हॅलो, समृद्धी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम मसालेदार असं कारलं बनवणार आहे। ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। जर तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी हे कारले घेतलेले आहेत, जे मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्या 4 फोडी केलेले आहेत। तर चला त्याच्यामध्ये आता आपण मीठ भरून ठेवणार आहे। जास्त वेळ ठेवणार नाही, आपण जोपर्यंत मसाल्याची तयारी करणार आहोत तोपर्यंत मीठ भरून ठेवणार आहे। तर हे पहा, प्रत्येक फोडीला आपण असं मीठ भरून ठेवणार आहोत आणि आता वरून सुद्धा आपण थोडंसं मीठ घेऊन मिक्स करणार आहेत कारलं। तर हे कारले जे आहे ते आता आपण मीठ लावलेलं आहे। तर चला आता त्याच्यावर आपण ताट झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। तर त्यासाठी मी आता मिक्सरच्या भांडे घेतलेले आहेत। 1 वाटी खोबरं, गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे, आवडीनुसार घ्या। 3 ते 4 अद्रकचे तुकडे आणि 1 छोटी वाटी लसूण। तर लगेच आता आपण देठाबरोबरच मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता 1 वाटी टोमॅटो मध्यम आकाराचे, 2 ते 3 गोळाचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत। तर चला आता आपण हे मसाला तयार करून घेऊया। तर हे पहा, असा मसाला आपण वाटलेला आहे, पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। चला एका वाटीमध्ये आपण हे मसाला जे आहे ते काढून घेणार आहोत। तर चला लगेच मसाला आपण काढून घेतलेला आहे। तर त्यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। कूट जे आहे ते आपण थोडासा जाडसर ठेवलेला आहे। तर चला त्यातच 1 छोटा चमचा हळद घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ। मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। तर चला आता हे मसाला जे आहे ते आपण छानसा मिक्स करणार आहोत। पाण्याची गरज लागणार नाही, कारण आपण वाटण करताना पाणी वापरलेलं आहे। तर चला आता आपण कारलं पाहूया। तर हे पहा, कारल्याला आपल्याला एकदम नॉर्मल असं पाणी सुटलेलं आहे। मीठ जे आहे ते छानसे कारल्यामध्ये मुरलेलं आहे, जेणेकरून कडूपणा जे आहे ते थोडासा कमी होतो। तर चला आता आपण हे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। स्वच्छ धुतल्यानंतर आता आपण हे जे फोडे आहेत ते काढून घेणार आहे। असं जर कारले बनवले ना तर सगळे आवडीने खातील, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। तर चला आता आपण मसाला घेऊया। मसाला घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, हे मसाला जे आहे ते आपण प्रत्येक फोडीमध्ये भरून घेणार आहे। एकदम साधी सोपी आणि एकदम झटपट होणार आहे असं हे मसालेदार कारला आज आपण समृद्धी किचनमध्ये बनवणार आहे। नक्की तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही मी बनवलेल्या पद्धतीने ही कारलं जर बनवलं ना तर तुम्हाला ही खूप आवडेल। तर चला आता आपण पूर्ण मसाला जे आहे ते भरून घेतलेला आहे, थोडा शिल्लक राहिलेला आहे। तर चला आता आपण कढई गरम करायला ठेवले होते गॅसवर, तर तेल घेणार आहोत। तेल सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, लगेच त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घेतलेला आहे आणि एकदम ताजा गावरान कढीपत्ता घेणार आहे। एकदम स्वाद आणि वास छान आहे, एकदम देसी कढीपत्ता आहे। तर चला आता आपण हे साहित्य भाजून घेणार आहे तेलामध्ये, कारण आपण पूर्ण साहित्य आपण मसाल्यामध्ये वापरलेलं आहे। तर चला त्यामध्ये आता आपण कारले जे आहेत ते घेणार आहोत। तर कारले आपण या थोड्याशा तडक्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे, कारण प्रत्येक फोडीला तडका लागला पाहिजे कढीपत्त्याचा। तर चला आपल्याला राहिलेला जे मसाला आहे ते सुद्धा आपण ह्या कारल्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता हे आपण जे कारलं जे मिक्स केलेलं आहे, तर आता आपण थोडंसं पाणी घेणार आहे। ज्या वाटीमध्ये थोडासा मसाला होता त्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे। तर चला आता आपण जेवढं आपल्याला पाणी लागेल, म्हणजे कारलं शिजल असं पाणी वापरायचं, जास्त पण नाही वापरायचं। कारली जी आहेत थोडीशी कवळी आहेत, त्यामुळे मी कमीच पाणी वापरलेलं आहे, कारण आपण मसालेदार कारले बनवणार आहे। आता आपण त्यात अर्धा लिंबूचा रस घेणार आहे, बीड नाहीत आपण पडू द्यायचं। तर रस आपण घेणार आहे, त्याचा कडूपणा आहे ते अजून कमी होणार आहे। तर चला आता आपण ही कारले शिजवून घेणार आहे। तर तुम्हाला मी 2 ते 3 मिनिटांनी दाखवत आहे। रसा जे आहे ते थोडासा कमी झालेला आहे, पूर्णपणे हे कारले जे आहे ते मसालेदार झालेलं नाही। तर हे पहा, पूर्ण रस्सा आटल्यानंतर आणि ही कारलं मसालेदार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। तर आपण जेवढं पाणी वापरलं होतं त्यामध्येच आपण ही कारलं जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे। दिसायला तर एकदम टेस्टी दिसत आहे। तर ही कारलं जे आहे ते खाण्यासाठी पूर्ण तयार झालेलं आहे। तर चला आता आपण एका प्लेटमध्ये ही कारले जे आहे
ते काढून घेणार आहे आणि एकदम मऊ असं शिजलेलं आहे कारलं, एकदम रसरशीत ही दिसत आहे। हे पहा तुम्ही बघत असाल एकदम छान दिसत आहे कारलं। तर चला मग थोडीशी कोथिंबीरनं आपण याला सजावट करूया आणि मी एक घास भाकरी बरोबर खाऊन बघणार आहे की कसं झालेलं आहे। तर चला मग खाऊन बघते। तर खूपच छान झालेलं आहे, थोडं सुद्धा कडू झालेलं नाही। तर चला मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कारल्याची तर तुम्ही पण लगेच बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालेलं आहे। आणि जर व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।